आमची राहती जागा आणि ह्या माझ्या करंट रूममेट्स. आम्हाला अलॉट झालेलं हॉस्टेल कम फ्लॅट माझ्या खांद्यावर आहे. ही बघू शकता, ही आमची रूम, आमची ही रूम. हॅलो एव्हरीवन. तर आज आमचा पहिला दिवस आहे आमच्या रूमवर आणि आम्ही साफसफाई करत आहे. म्हणजे मी सध्या नाही करत आहे, मी सध्या शूट करत आहे. तर आज आम्ही तुम्हाला आमच्या फ्लॅटचा सफर करवणार आहे. पण सफर करायच्या आधी आपल्याला शिफ्टिंगचं सफर करावे लागेल. शिफ्टिंग म्हणजे आम्ही तसं शिफ्टिंग सामानाची झालेली आहे, पण आपण सामान सध्या ऑर्गनाइज करणार आहे. तर त्याआधी आम्ही तुम्हाला आमचं पूर्ण हॉस्टेल दाखवतो. हॉस्टेल म्हणजे फ्लॅट. तर हा फ्लॅट आहे बेसिकली 2 BHK. यामध्ये हा हॉल आहे, इथे 3 बेड्स आहे. त्यानंतर आहे किचन. किचनमध्ये पण 2 बेड्स टाकून दिलेले आहेत. आणि प्रत्येक रूममध्ये 1 कबड आणि 1 स्टडी टेबल दिलेलं आहे. त्यानंतर ही 3री रूम आहे, इथे पण 2 बेड्स आहेत. आणि ही आमची रूम आहे, लास्ट रूम. इथे पण 3 बेड्स टाकलेले आहेत. आम्ही तिघींनी ही रूम सिलेक्ट केली आणि आता आम्ही इथलं सामान थोडं थोडं करून लावणार आहे. हे आपण बघू शकता, आमचे कपडे लावणं सुरू आहे. म्हणजे यांची कपडे लावणं सुरू आहे. मग त्याच्या वरच्या खानांमध्ये आम्ही क्रिटिसिझम करतो यांचं. बाकी आमचं इकडचं थोडं थोडं सामान शिफ्ट करून झालेलं आहे. इकडे आम्ही खाण्यापिण्याच्या वस्तू ठेवलेल्या आहेत. इथे आम्ही तयारीचं सामान ठेवलेलं आहे. आम्ही रत्नागिरीला येताना आम्हाला जोराचा पाऊस लागलेला होता, त्यामुळे यांची बॅग ओली झाली होती आणि आता यांचे कपडे पण ओलसर लागत आहे तोंडावर. आता इथे शिफ्टिंग कपड्यांची ओलेलेले. जसं की आपल्याला माहिती आहे रत्नागिरी आहे, तर थंड हवेचे ठिकाण, जास्त पावसाचे ठिकाण राहणार आहे. त्यामुळे आम्ही प्रिव्हेन्शन म्हणून आधीच डेंग्यूपासून स्वतःला सेफ करत आहे. आम्ही ही नेट मागवली आहे, मच्छरदाणी खिडक्यांसाठी. आपण बघू शकता, ही ऑनलाईन नेटची ॲडव्हर्टायझिंग नव्हे, तर आपण पावसाळ्यामध्ये मच्छर आणि किड्यांपासून स्वतःला कसं वाचवावे ह्याची हे एक ॲडवाईस आहे. बाकी पण तुम्ही जे कोणी पावसाळ्यामध्ये इंटर्नशिप किंवा नोकरी वगैरे काही पण करत असाल तर तुम्ही जरा काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद. तर अशा प्रकारे आमची रूम टेंटेटिव्हली सेट झालेली आहे. असंच राहील असे आम्ही आशा करतो. एवढीच साफ राहील. दॅट्स ऑल फॉर टुडे. तुम्ही पण आपल्या आपल्या रूम्स अशाच साफ ठेवा, नीट ठेवा. ट्राय करा की अशाच साफ राहतील. थँक्यू.